तुम्ही दसरा मेळाव्यामध्ये पण तुमच्या शेती प्रश्नावरती भर दिला होता आणि सरकारला सुद्धा काही मागण्या त्या दिल्या होत्या. सरकार ते मागण्या पूर्ण करते, सकारात्मक शेतकऱ्यांच्या बाबतीत दिसते तुम्हाला? नाही, अजिबात नाही. माझं सकारात्मक बघणं वेगळं आहे आणि बाकीच्यांचं कसं आहे मला नाही. माझं म्हणणं आहे संपूर्ण कर्जमुक्ती करा. डोक्याला त्रासच ठेवू नका. 1500 कमी केले, 1300 केले, लाडक्या बहिणीला दी 1500 रुपये, इकडं कर्जाचा डोंगर तसा ठेवला. आता लाडक्या बहिणी अपात्र केल्यात बऱ्याच. तसंच हे खेळ खंडू वाचतो, हे सोपं नाही. हे मी नाही जाणार. आपलं लपणं आपल्या इकडं बाजावर असतं. काय असतं, संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी ही माझी अपेक्षा. कायम एकदा बाजूला काढा त्याला आणि शेतीमालाला दुप्पट भाव द्या. कधीच कर्ज शेतकरी तुम्हाला मागणार नाही, कधी आत्महत्या पण होणार नाही. एकदा मुक्ती करा कर्जाची, पूर्ण कर्जमुक्ती, आणि मालाला भाव वाढा. काहीच होऊ शकत नाही. जसं की आता ते एक अधिकाऱ्यांनी आता मुंडे साहेबांनी सुरू केला बघा दणका, धरकीमध्ये कोचिओ, धरकीमध्ये कोचिओ. त्यांनी काय व्हायला लागलं, दुधाला भाव यायला लागला. शेतकऱ्यात मी काही दिवसांना असे दिवस येऊ नये जर त्यांना आता 2-3 वर्ष जर त्याच जागा ठेवलं ना, त्या मोठ्या मोठ्या दुधाच्या कंपन्यावाले हे कोण आहेत का भेसळ करणारे, आणि शेतकऱ्याच्या घरी जाऊन दूध देतो पावशेर. खरंच नाही, दारात जाऊन दूध विकण्यापेक्षा यांच्याकडे मान यायला बसले, इतका भाव पण वाढत. आणि असे अधिकारी ठुले पाहिजेत. मी कालही सांगितलं बदली करू नका द्यायची. फडणवीस साहेबांना सुद्धा सांगितलंय, दोनही उपमुख्यमंत्र्यांची बदली करू नका, जरा राहू द्या थोड्या दिवस, आणि मजा येणार आहे. शेतकऱ्याचे भाव वाढते आणि तुम्ही बदली करू नका. नाही मागा लागेल बरं का तुम्हाला सांगतो मी, जर का बदली केली. एक तर असे अधिकारी भेटत नाहीत. या कांदा अर्धात नावावर रुपा लिहितोय चांगला. आता एक पत्रकार बांधून प्रश्न विचारला, यांच्यासारखंच अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे का तुम्हाला वाटतं? आता नाही तर कुठून करते त्यांच्यासारखे सगळे तसे असल्यावर तो राज्य कसं धोरणात चालेल ना. कोल्हापूर गॅलेट संदर्भात आपल्या चर्चा झाली, काय मार्गावे होते, काय 4 तारखेला परत मराठवाड्यापासून आंदोलनाला सुरुवात करणार आहे. आपला पाठिंबा असणार आहे का त्या आंदोलनात? शेतकरी काय एकट्या मराठवाड्यात, सगळ्या राज्यातच नाही. हिले एक पचका झाला राव. पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन सुरू असलं का, पश्चिम महाराष्ट्र सुरू आहे तुम्ही जाता का? विदर्भात सुरू असलं का तुम्ही जाणार आहेत का? आपण एक संघच राहणं गरजेचं आहे राज्यभरात. आंदोलन शेतकऱ्यासाठी कुठं तयार होऊ, शेतकरी बापच, त्याच्यासाठी आपण झुंजलंच पाहिजे. कुठंही आंदोलन कुणाचं असू दे मी जाणार. ते शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीनं उभा करू द्या, काँग्रेसने करू द्या, ते शिवसेनेनं करू द्या, त्या भाजपने करू द्या, कोणी करू द्या, आपण जा. इथल्या शक्तीपीठच्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा असणार आहे काय? कारण शेतकऱ्यांनीच उभा केलेलं आंदोलन आहे. हां, माझ्याकडे त्या दिवशी मला वाटतं प्रवीण भाई का कोणतरी आलते. हां, त्या दिवशी आले होते. पाठिंबा नसणार आहे असं होऊ शकत नाही म्हणून. मी उलट त्यांना म्हणलो होतो, मी बोलू का सरकारशी, ते थांबा म्हणले. मला नसता मी सांगणार होतो की जा तुम्ही ते बदलून घ्या. तिकडचा बदलला कोपरा, पलीकडचा सगळा. मला वाटतं धाराशिवपासून ते अमरावतीपर्यंतचा का यवतमाळपर्यंतचा बदलला आहे. सांगतो म्हणलं मी. आपले थोडे सांगायची भाषा थोडी उलटी सुलटी आहे, पण काम होतं बुवा शेतकऱ्याचं. मग काय भाषेच तरी काय करायचं तुम्हाला? नाही, मग हे सगळ्याला म्हणावं लागेल. हे बघा, मला नाही बोलता येत यार ते तसलं. तुमच्या दोघं टिकलो नाही मी मीडियाच्या बांधवा. तुम्हाला मी खोटं बोलत नाही, काहीच नाही. असं नसतं होत. मग तुम्हाला शक्तीपीठ मार्ग पाहिजेच नाही ना, त्या टोकापासून ह्या टोकापासून म्हणा चायला ते कसं करतात मी बघतो. 8 मध्ये होऊन दे. ज्याला पैसे नोटा मिळायला लागले ती म्हणतो होऊन दे, आणि ज्याला नोटा कमी मिळायला लागले ती म्हणतो जाऊ दे पली कोपरण ढकली दे. अरे हे असलं मग मला नाही आवडत. तुम्ही ह्या टोकात त्या टोकाला म्हणा नाही, आणि त्याला नुसता रस्ता करून दाखव म्हणा, मग दाखव. या तुम्ही सगळेजण या टोकापासून त्या टोकापर्यंत सांगा शक्तीपीठ महामार्ग नको, दगड बी टाकून देत नाही त्यांना. पण अर्धे शेतकरी आपलेच चाबरे, ते म्हणतात लय मोठं माल मिळाला, जाऊन तिकडं मग पहिलं काय होतं, दगडाचं रान होतं म्हणे. हां, आणि मग उसावले काळ्या रानावले काय म्हणतात, ते महादेव नेऊ नको, मला कमी पैसे आले. म्हणजे ही रियालिटी. तुम्ही एक धोरणाने एक बोला सगळे, मी शेतकऱ्याच्या बाजूने. ते काय होतं, सपोर्ट मिळतो सरकारला. अर्धे शेतकरी जर म्हणले ना भाऊ द्या, तर सरकारला सपोर्ट मिळतोय. मग अर्ध्याला ते भेट नाहीये, ही प्रॉब्लेम आहे. आपण सगळे एक जीवन शेतकरी म्हणून म्हणा, मी होऊन देत नाही शब्द आहे आपला तुम्हाला.